हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्याजणी? स्वस्थ राहा, मस्त राहा. तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सर्वत्र जल्लोष चालू आहे. सगळ्या पालख्या दिंड्या अगदी पंढरपुरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सगळीकडे दिंड्यांचं जोरदार स्वागत आहे आणि ह्या गोष्टींना खरंच आम्ही इकडं राजस्थानात राहून खूप मिस करतो, कारण इकडं काही पांडुरंगाची देवळं नाहीत किंवा तसं महाराष्ट्रासारखं वातावरण नाही आहे. पण सगळीकडंच रांगोळ्यांचे पायघड्या घालून स्वागत वगैरे आपल्याकडं सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सोशल मीडियावरून पाहत असतो. खूप सुंदर पांडुरंगांच्या रांगोळ्या वगैरे पाहतो. ते पाहून आम्हालाही आज मोह झाला आणि आम्हीही एकादशीच्या आदल्या दिवशी रांगोळी काढायचा प्रयत्न केलेला आहे. पहा तुम्ही कशी जमली येते. ब्यूटीफुल, एक्सिलेंट. सर्वेश शाळेतून आला, त्यांनी पाहिलं रांगोळी काढलेली तर त्याला खूप आवडली. तो एकदमच ब्युटिफुल म्हणून त्यांनी तारीफ केली. तुम्ही ऐकलंच असेल व्हिडिओमध्ये. तर इथं काही रांगोळी मिळत नाहीत, पण आम्ही महाराष्ट्रातूनच घेऊन येताना रांगोळी. आणि इकडं काही रांगोळीचं जास्त प्रचलन नसल्यामुळं कलर वगैरे खूप मिळत नाहीत, पण महाराष्ट्रात गेलं की त्या घेऊन येतो आम्ही. आणि इथं मग विठ्ठल रुक्माईचं मंदिर नसल्यामुळं आम्ही ठरवलं की रांगोळीतूनच आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊयात म्हणून, कारण इकडं कृष्णाचे खूप मंदिर आहेत पण विठ्ठल रुक्माईचं मंदिर नाही. आता व्हिडिओची इथंच एंडिंग करतो. आम्ही काढलेली रांगोळी तुम्हाला कशी वाटली, आवडली का ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.